Welcome all of you. Today we are going to the new point in the chapter number 5th, the probability of event. आज आपण probability जे प्रकरण सुरू केलं होतं त्याच्यामधला लास्ट पॉइंट पाहतोय. अत्यंत महत्त्वाचा, कारण प्रकरणाचं नावच प्रोबॅबिलिटी आणि आपण आज पाहतोय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे जे शिकलो ते सगळं तुमचं परफेक्ट झालं आहे. आता ते येत असेल तर आजचं लेक्चरमध्ये जे आपण घेणार आहोत ते अजिबात कठीण जाणार नाही आहे. एकदम सोप्या गोष्टी आहेत सगळ्या. मुलांनो, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि कधीकधी एक शास्त्रज्ञाची जीवनचरित्र वाचत चला. त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आणि मग त्यांनी कशा पद्धतीने शोध लावले हेही कधीतरी वाचा, कारण तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळेल. आणि प्रेरणा असेल तर नक्कीच आपण जिद्दीने अभ्यास करत असतो. पाहूत, टॉपिकचं नाव आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. व्हॉट इज मीन बाय इव्हेंट हे आपण लास्ट लेक्चरला शिकलो. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. इव्हेंट हे सॅम्पल स्पेसचा सबसेट असते हे आपण पाहिलं. आता पहा, प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंटसाठी सगळ्यात एक सोपा फॉर्म्युला आहे. काय? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. पी ऑफ एचा अर्थ काय होतो? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. ओके, सॅम्पल स्पेसमध्ये किती म्हणजेच काय, इव्हेंटमधले टोटल पॉईंट किती आहेत ते आणि नंबर ऑफ पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. एवढा सोपा फॉर्म्युला आहे आणि एकदम शॉर्टकटमध्ये तो लिहितात. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस. म्हणजे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. जर इव्हेंट बी असेल तर ह्या ठिकाणी काय लिहिलं असतं? पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. काय असेल ते इव्हेंटचं जशा पद्धतीने नाव असेल तशा पद्धतीने त्या ठिकाणी बदल होतो. नेक्स्ट, प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस as a fraction or percentage. Probability is expressed as a fraction. Probability कशामध्ये दाखवली जाते? फ्रॅक्शनमध्ये आणि पर्सेंटेजमध्ये. म्हणजेच फ्रॅक्शनमध्ये काय 1/2, 3/2 काय असेल किंवा काय 5/8. कशामध्ये प्रोबॅबिलिटी कशामध्ये आपण एक्सप्रेस करतो? फ्रॅक्शनमध्ये. प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस इन फ्रॅक्शन. तुम्ही म्हणता सर 1 सुद्धा हे करतो, बरोबर आहे. 1 सुद्धा आपण 1 सुद्धा प्रोबॅबिलिटी असू शकते. प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस इन फ्रॅक्शन अँड पर्सेंटेज. आता फ्रॅक्शनमध्ये प्रोबॅबिलिटी कमीत कमी 0 असते. प्रोबॅबिलिटी सर्वात कमी काय असते? 0 असते. 0 अँड हायेस्ट किती असते? 1. प्रोबॅबिलिटी इज इन बिटवीन 0 अँड 1 इन्क्लुडिंग बोथ. एक तर प्रोबॅबिलिटी 0 असेल, कमीत कमी 0 आणि हायेस्ट 1 असते किंवा ह्या दोन्हींच्या मध्ये काय असेल ती. हे झालं फ्रॅक्शनमध्ये. प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस इन फ्रॅक्शन अँड अल्सो पर्सेंटेज. आता पर्सेंटेज सगळ्यात कमी पर्सेंटेज किती असतं? 0% आणि हायेस्ट पर्सेंटेज किती असतं? 100. म्हणजे प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस इन पर्सेंटेज. आणि म्हणजे प्रोबॅबिलिटी 0 ते 100 ह्यांच्या दरम्यान आणि हे दोन्ही संख्या इन्क्लूड करून एवढी प्रोबॅबिलिटी असते. हे तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. प्रोबॅबिलिटी हे इज एक्सप्रेस इन द फ्रॅक्शन. ओके, कमीत कमी 0, हायेस्ट 1 असते. ह्या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये कमीत कमी 0 आणि हायेस्ट किती असतं? 100%.
एखाद्या गोष्टीची शक्यता आपण 100% देऊ शकतो किंवा 0 किंवा ह्या दोन्हीच्या मध्ये. ओके, हे समजलं असेल तर ह्याच्यावर काही असणारे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत आणि मग तुमच्या लक्षात येईल. आपण लगेच सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 5.4. पाहूत. प्रॅक्टिस सेट आपण पाहतोय. प्रॅक्टिस सेट 5.4. ह्या चॅप्टरमधला चौथा प्रॅक्टिस सेट आपण पाहतोय. एकदम सोपा असणारा हा प्रॅक्टिस सेट आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलंय, इफ 2 coins are tossed then find the probability of following event. इफ 2 coins are tossed, 2 कॉइन टॉस केल्यानंतर प्रोबॅबिलिटी काढायची आहे आणि कशाची, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. आपण नाव दिलं इव्हेंट, त्यांनी नाव दिलं नाही, आपण इव्हेंट ए म्हणलं ह्याला. आणि गेटिंग ॲट लिस्ट काय 1 हेड अँड सेकंड इव्हेंट काय आहे गेटिंग नो हेड. ह्या 2 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. एक्झाम्पल सोडवताना फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय असेल, सॅम्पल स्पेस 2 coins are tossed, then write down the sample space. Sample space is denoted by S. 2 coins are tossed simultaneously. दोन्हीवर हेड मिळेल, नाहीतर हेड अँड टेल, किंवा सुरुवात पहिल्या कॉइनवर टेल, दुसऱ्या कॉइनवर हेड. हे नाही झालं तर टेल अँड टेल. Therefore, when 2 coins are tossed, then this is the sample space, and n of s is equal to number of sample point is equal to 1 2 3 4. Okay, the event A काय आहे गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. आपण नाव दिले इव्हेंट ए, गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. देन सॅम्पल, देन राईट डाऊन द सॅम्पल पॉईंट काय इव्हेंट. ओके, इव्हेंटमधले पॉईंट लिहायचे आहेत. ए नाव आहे ए इज इक्वल टू गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. कमीत कमी 1 हेड आहे पाहिजे, 2 असतील चालन, किती असो 1 तर पाहिजेत. इथं आहे का ॲटलिस्ट 1 आहे, तुम्ही म्हणता 2 आहेच, ॲटलिस्ट 1 म्हणजे 1 तरी पाहिजेत. आणि इथं काय एच टी, आणि ह्या ठिकाणी सुद्धा 1 हेड आहे टी एच. अँड नंबर ऑफ पॉईंट्स एन ऑफ ए इज इक्वल टू काय 1 2 3. ओके, प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू फॉर्म्युला एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. मुलांचा गोंधळ उडतो ए वर का यस वर. लक्षात ठेवायचं आहे सॅम्पल स्पेस हा नेहमी खाली लिहायचा, म्हणजे खालची संख्या एक तर मोठी असते हे लक्षात ठेवा, किंवा इक्वल असते. इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 3 अपॉन 4. भाग जर द्या नसल तर देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 3 अपॉन 4. हे झालं ह्याचा आन्सर. त्याच्यामध्ये आता इव्हेंट बी गेटिंग नो हेड, गेटिंग नो हेड. फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट बी मधले, इव्हेंट बी मधले आपण पॉईंट लिहितो. गेटिंग नो हेड, नो हेड ह्याच्याशी सॅम्पल स्पेसमध्ये हेड नसणार बघा. इथं हेड आहे, इथं हेड आहे, इथं सुद्धा हेड आहे. गेटिंग नो हेड म्हणजेच काय आहे टेल टेल. ओके, अँड एन ऑफ बी इज इक्वल टू आहे 1. Therefore, n of b is equal to 1. Write down the probability of event B. Probability of event B is denoted by P of B. N of B upon n of S. आणि काय होईल n of B ची व्हॅल्यू काय आहे 1 अपॉन 4. दोन्हीला कशाने भाग जाचल द्या, नसल तर probability of event B is equal to 1 of 4 is the final answer.
हे झालं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए बी अँड हे झालं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट काय बी. आता पाहू सेकंड क्वेश्चन लगेच. सेकंड क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 5.4 मधला. काय प्रत्येकाजवळ पुस्तक असणं गरजेचं आहे, तरी आपण लिहिलं आहे. फक्त एवढं आहे की उत्तराच्या स्वरूपामध्ये लिहिलं आहे. क्वेश्चन तर लिहिलं आहे पूर्ण. पहा, if two dice are rolled simultaneously find the probability of the following events. आता पहिली इव्हेंट्सला त्यांनी इव्हेंटला नाव नाही दिलं. आपण इव्हेंट ए सांगू, दुसऱ्याला इव्हेंट बी, इव्हेंट सी, इव्हेंट डी असे नावं देऊ शकतो. पहा काय फर्स्ट काय सांगितलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फर्स्ट सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. ओके, फर्स्ट इव्हेंट. नेक्स्ट काय, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. पहा, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. नेक्स्ट, the digits on the first die is greater than the digit on the second die. अशा पद्धतीने आपल्याला ह्यांची प्रोबॅबिलिटी काय करायची आहे, फाइंड करायची आहे. बाकी काही नाही आहे, तुम्हाला एकदम इझी असणारं ह्या गोष्टी आहेत. फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. आपण उत्तर लिहितोय. सॅम्पल स्पेस, two dice are rolled simultaneously, then sample space is equal to A. पहा, A is equal to काय असेल, two dice are thrown simultaneously. sample space 1 1 हे आपण पाहिलं आहे. 1 2. ओके, पहिल्या फास्यावर 1, पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्यावर 3. नेक्स्ट 1 4 1 5 अँड 1 6 हे झालं. ओके, हे आलं पाहिजे. सॅम्पल स्पेसमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत? देअर आर 36 सॅम्पल पॉईंट्स इन दिस एक्झाम्पल. व्हेन टू डाइस आर रोल देन सॅम्पल स्पेस पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस आर 36. ओके, काय 2 1 2 2. नेक्स्ट काय 2 3 2 4 2 5 2 6. ओके, त्यानंतर 3 1 3 2 3 3. आता हे तुम्हाला लिहायला येतं आहे, काहीच अडचण नाही. सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता येणंच आवश्यक आहे. पहा, ओके, 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 4. नंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. ओके, नेक्स्ट काय 6 1 6 2 6 3 6 4 6 5 अँड 6 6. ओके, आणि इथं कर्ली ब्रॅकेट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. हे झालं. आता एन ऑफ ए काय आहे पहा, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन द सॅम्पल स्पेस इज इक्वल टू मोजा 36 असेल. हे आलं. नेक्स्ट काय आहे, इव्हेंट लेट ए बी द इव्हेंट द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस ॲट लिस्ट 10. बेरीज, वरच्या पृष्ठभागावरची बेरीज कमीत कमी किती पाहिजे, 10 पाहिजे. म्हणजे ए मध्ये कोणकोणते ह्या ठिकाणी पॉईंट येतील ते तुम्हाला लिहायचे. सॅम्पल पॉईंट ए मध्ये कोणते, इव्हेंट ए मध्ये काय येईल, ॲट लिस्ट 10. बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. पहा मग इथं 1 + 1 2 आली, नाही आली येत. ओके, 1 + पहा 1 + 6 काय आलं 7. आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे किंवा 10पेक्षा जास्त.
आता कुठं येईल, इथं 8 येते, ओके नाही जमत. इथं 3 + 5 नाही येत, इथं 9 येत आहे, कुठंच 10 येत नाही आहे. इथं पहा, इथं काय आली 4, पहा 4 6 काय आली 10. नेक्स्ट त्यानंतर 9 येते, इथं 5 म्हणजे 10 आली. 5 6 म्हणजे 11 आहे. तुम्ही म्हणता 10 पाहिजे, ॲट लिस्ट हा शब्द आहे, म्हणजेच तुम्हाला 11 असेल तरी चालेल. 5 6. नेक्स्ट 6 4 काय आली 10, 6 5 11 अँड 6 6. ओके, आणि बस संपलं. अँड n ऑफ a इज इक्वल टू किती आहे पहा, n ऑफ a इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. आणि तुम्हाला आता प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. नेक्स्ट p ऑफ a इज इक्वल टू n ऑफ a अपॉन n ऑफ a अपॉन n ऑफ s. आणि a किती आहे 6, 6 अपॉन s किती आहे 36. आणि भाग द्या बरं, 6 1 6, 6 6 36. Therefore probability of event A is equal to 1 of 6. हे झालं तुमचं, ह्या प्रोबॅबिलिटी ही झाली ह्या फर्स्ट इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे, इव्हेंट बी, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. आता फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल इव्हेंटमधले काय पॉईंट लिहायचे. बी इव्हेंटमधले पॉईंट आपण लिहितोय. पा, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. पा, वरच्या पृष्ठभागावरची बेरीज 33. कशाची बघा बरं, सगळ्यात हायेस्ट बेरीज 11 12 6 अधिक 6 12 आहे. 36 33 बेरीज येतच नाही आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये एक सुद्धा पॉईंट येणार नाही आहे, एलिमेंट ह्याच्यामध्ये एक नाही आहे. Therefore n ऑफ a इज n ऑफ b, इव्हेंट बी आहे, n ऑफ b इज इक्वल टू 0. नेक्स्ट राईट डाऊन द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू n ऑफ b अपॉन n ऑफ s. n ऑफ b काय आहे 0, 0 अपॉन s 36. आणि 0ला कशानेही भाग दिला तर आन्सर 0च येत आहे. Therefore probability of event B is equal to 0. ओके, हे झालं ह्याचं आन्सर. आणि ह्याचं काय झालं, हे झालं. नेक्स्ट event C, let C be the event. The digits on the first die is greater than digits on the second die. कशावरचा डिजिट मोठा आहे, डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन सेकंड डाय. म्हणजे पहिल्या डायवरील डिजिट दुसऱ्या डायपेक्षा मोठा आहे. पहा मग, इथं पहिला मोठा पाहिजे, मोठा पाहिजे. मग इथं पहिला मोठा आहे कुठंच नाही, इथं पहिला मोठा आहे 2 1 2 1. ओके झालं. नेक्स्ट इथं दोन्ही सारखे नाही पाहिजे, आपल्याला फर्स्ट डिजिट मोठा पाहिजे, सेकंड मोठा आहे, सगळीकडं सेकंड मोठा आहे. इथं 3 1 पहिला मोठा आहे 3 1. आणि नंतर काय 3 2 पहिलाच मोठा आहे. ओके, इथं दोन्ही इक्वल आहेत, पहिला मोठा पाहिजे. इथं 4 1. नेक्स्ट 4 2. ओके, अँड 4 3 पहिलाच मोठा आहे. आणखी हेच दोन्ही इक्वल आहे. इथं 5 1 पहिला मोठा आहे, पहा लिहूत लगेच. 5 1 पहिला डिजिट मोठा आहे. 5 2 5 3 5 4. ओके, पहिला मोठा आहे. 5 5 म्हणजे इक्वल होतील, झालं. नेक्स्ट इथं 6 1 पहिला मोठा, फक्त लक्षात ठेवा 6 1 6 2. नेक्स्ट काय
6 3 6 4 अँड 6 5 संपलं. ह्याच्यातलंच लिहिलं आहे. आणि मोजा बरं. एन ऑफ सी इज इक्वल टू मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आले पोरांनो सांगा? किती आले? 15 आले. किती आले? 15. इथल्या 15. आणि मग पहा प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट C is equal to, write down the काय फॉर्म्युला, n of C upon n of S. C is equal to 15 and S is equal to 36. दोन्हीला कशाने भाग जाईल तर 3 न जातोय. 3 पाचे 15, 3 एक 3, 3 दुने 6 आणि therefore probability of event C is equal to 5/12 is the answer. पहा अशा पद्धतीने आपण पहिले 2 क्वेश्चन सोडवलेत. सगळ्यांना सोपे जातील. आणि मग आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला पाहूत. सर्वांना बाय.